हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनीच रसद पुरवली। राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलं। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न। हिम्मत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावरही द्यावं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून राऊतांचा आरोप। 4 जूनला निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। राऊतांच्या आरोपानंतर शिंदेंचं उत्तर। अजित पवारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा। पैसे वाटलेले संजय राऊत पाहायला आले होते का? संजय शिरसाडांची टीका। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। अनिल देशमुखांकडून राऊतांच्या दाव्याला दुसोरा, तर फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राहुल देशमुखांना अटक। अनिल देशमुख यांचा आरोप। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंकडून हजारो कोटींचं वाटप। उदय सामंत पैसे वाटपात सहभागी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। अनेक जण शिंदेंच्या संपर्कात। 6 जून नंतर इन्कमिंग सुरू होणार। पवार गटातील हुकुमशाहीला कंटाळलेले बहुतेक आमदारही अजितदारांच्या संपर्कात। संजय शिरसाडांचा दावा। अनेक जण शिंदेंच्या संपर्कात। 6 जून नंतर इन्कमिंग सुरू होणार। पवार गटातील हुकुमशाहीला कंटाळलेले बहुतेक आमदारही अजितदारांच्या संपर्कात। संजय शिरसाडांचा दावा। पुणे पालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला। पत्रातून एका मंत्र्यांवर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहेत का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा। नाशिकमधील एका सराफा व्यावसायिकावर प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई। छापेमारी। 26 कोटींचं घबाड हाती। नोटांचा खच। 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता। लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, तर यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका। झाडावरून नोंद पडल्यानं रस्ते बंद। वादळामुळे 3 पत्रा उडाल्यानं एकाचा हात कापला, तर 2 गंभीर जखमी। सोलापूर, नांदेड आणि धाराशिवला दुष्काळाच्या झळा। अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नांदेडमध्ये पाण्याअभावी शेतीची कामं खोळंबली। ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।